शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु नु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद अवतरणिका. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्याय निका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती, तृतीयोध्यायी सती इच्छी महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश, निवेदिला चतुर्थोध्यायास, वीरभद्रकृत यज्ञविध्वंस, दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन, नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण, उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश, युद्धबंध एकादशोध्यायास, कुबेर वरदान ध्रुवास, विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र, त्रयोदशी कथा पवित्र, चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण, राज्याभिषेक पंचदशी छान, पृथ्वीशी स्तविती बंदीजन, षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती, दशमोध्यायी कथाती, पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती, 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण, प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथ्वीचे
वंशविस्तार पृथूचा, प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी, 27 कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे. 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण या 4थ्या स्कंदामधील 9वा अध्याय जो आहे तो आपण पाहत आहात. आज आषाढ वद्य षष्ठी, शके 1945, शनिवार दिनांक 8 जुलै 2023. 8 जुलै सन 1910 म्हणजे बरोबर आजपासून 113 वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मार्सेलिस बंदरामध्ये ती बोट असताना, मोरिया नावाची बोट होती, त्या बोटीतून उडी मारून इंग्रजांच्या कैदेतून पळून जाण्याचा विक्रम केला. धाडसी असा प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये यशस्वीसुद्धा झाले. भारतमातेच्या सेवेसाठी सागर ओलांडून जाणारे 2 होते. एक म्हणजे स्वतः मारुतीराय आणि दुसरे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या बोटीतून उडी मारण्याच्या त्या प्रसंगाचा 113 वर्ष आज पूर्ण झाली आहेत. त्या दृष्टीने त्यांचेसुद्धा स्मरण आज आपण सुरुवातीला करूया. आता या अध्यायामध्ये आपण मागच्या वेळेस काल पाहिलं आपण की ध्रुवाने तपश्चर्या कशी केली, ध्रुव त्या ठिकाणी कसे गेले आणि त्या ठिकाणी काय करायचं हे सगळं मार्गदर्शन जे आहे ते ध्रुवाचे सद्गुरू असणारे देवर्षी नारदांनी त्यांना तो मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुवांची तपश्चर्या सुरू झाली. 1 महिना, 2 महिना, 3, 4 आणि 5वा महिना आला. आता ध्रुवांनी फक्त एकदाच श्वास आत घेतला आणि तो कोंडून ठेवला. तोपर्यंत ध्रुव द्वितीय स्कंदामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या विराटाच्या स्वरूपाशी एकरूप झालेले होते आणि त्यामुळे त्या विराटाने श्वास घेतला आणि तो कोंडला, अशीच परिस्थिती निर्माण झाली. परिणाम असा झाला की या ठिकाणी असणारे सगळे जीवजंतू आणि ऋषीमुनी, देवदेवतासुद्धा यांचासुद्धा श्वास कोंडल्या गेला. आता त्यांना पुढे उच्छ्वास सगळं बंद झालं. त्यामुळे सगळे अगदी त्रासून गेले आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती भगवंताकडे आली. भगवंताला सगळे निवेदन केलं आणि त्याप्रमाणे भगवंताने सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आपापल्या लोकात परत जा आणि त्या ध्रुवाला मी प्रत्यक्ष भेटेन, त्याचं भेट घेईल आणि त्याला या तीव्र अशा तपापासून मी परावृत्त करेन, असं भगवंताने सांगितलं. आता भगवंत ज्याच्यासाठी ही उपासना सुरू होती ते आपल्या भक्ताला या अशा उग्र असं तपश्चर्येपासून परावृत्त करू शकतात की नाही हे सांगणारा हा पुढचा अध्याय आहे. मैत्रेय जे आहेत ते सांगत आहेत आपल्याला, सहर्षी शीर्षा अपि ततो गुरुत्मता मधुरवनम भृत्य दिदृक्षया गतः. त्या मधुवनामध्ये स्वतः विराट स्वरूप असे भगवान गरुडावर आरूढ होऊन त्या ठिकाणी गेले. आता ही कथा जरी उलटी आहे पहा. जसं भक्त हा भगवंताच्या दर्शनासाठी जातो, पण या ठिकाणी भगवंत आता आपल्या या प्रिय भक्ताच्या दर्शनासाठी मधुवनामध्ये आलेले आहेत. या भक्ताचं वय पाहिलं तर फक्त 5 वर्षाचं आहे, पण तपश्चर्या एवढी की त्या तपश्चर्येने भगवंताला सुद्धा बांधून ठेवलं. दामोदर लीला नावाचा प्रसंग पुढे आपल्याला येणार आहे. भक्त जसा देवाला बांधून ठेवतो, भक्त खूप प्रयत्न करतो पण देवाला बांधता येत नाही आणि देवाने मग त्या मायेचाच विचार केला आणि मायेच्या रूपाने स्वतःला बांधून घेतलं. हे जसं आहे तसं या ठिकाणी भक्ताच्या शब्दामध्ये भगवंत अडकलेला आहे.
आणि याचंच उदाहरण म्हणजे हे सगळं चरित्र आपण पाहत आहोत. मधुवनामध्ये गेल्यानंतर त्यांना दिसलं की आपला भक्त हा छोटा प्रल्हाद 5 वर्षाचाच आहे, पण 5 महिन्यापासून त्या ठिकाणी ही तपश्चर्या करीत आहे. एकटा त्या जंगलामध्ये आहे. सवै धिया योग विपाक तीव्रया हृत्पद्मकोशे स्फुरितं तडित्प्रभं तिरोहितं सहसैवोपलभ्य लक्ष बहिस्थित तदवस्थं ददर्श. त्याने पाहिलं आत्तापर्यंत ध्रुवाने भगवंताचं ते ध्यान अशा प्रकारचं केलं होतं की त्यांच्या अंतरंगामध्ये, ध्रुवाच्या अंतरंगामध्ये भगवंत स्वतः प्रविष्ट झाले. काल आपण पाहिलं कर्णिका शब्द होता. फुलामधले ज्या ठिकाणी केसर असतं त्या ठिकाणी त्या भागामध्ये भगवंताने आता स्वतः प्रवेश केला आणि ते दर्शन ध्रुवाला होत होतं. आणि त्या दर्शनाचा आनंद ध्रुव घेत असताना एकाएकी भगवंताने, कारण ते स्वतः सगुण रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत, आपलं जे हृदय कमळामधलं असणारं जे स्वरूप आहे ते त्याने अदृश्य केलं. आणि ते अदृश्य झाल्याबरोबर ध्रुव गडबडून गेला. आत्तापर्यंत दिसणारे हे भगवंत आता मला का दिसत नाही, त्यामुळे तो गोंधळून गेल्यावर ध्रुवाने हळूच आपले डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर पूर्णपणे भगवंत सगुण रूपामध्ये त्यांच्यासमोर उभे आहेत, ज्यांचं दर्शन आत्तापर्यंत 5 महिने ध्रुव आपल्या अंतरंगामध्ये घेत होता तेच दर्शन आता त्यांना प्रत्यक्ष होत आहे. एकीकडे आनंदसुद्धा आहे आणि आता दर्शन मला अंतरंगात होत नाही, पण सगुण दर्शनाचा आनंद आहे. आता त्यांची अशी परिस्थिती झाली की त्यांच्याकडे तो पाहताना डोळे झरझर झरझर पाणी वाहत आहे, अश्रू वाहत आहेत. आता त्यांना असं वाटतं की जणू आपल्या नेत्रांनी या भगवंताचं स्वरूप आपल्यामध्ये सामावून घ्यावं, म्हणजे पिऊनच टाकावं भगवंताला. मुखाने त्यांचे चुंबन घ्यावे आणि हाताने त्या भगवंताला आलिंगन द्यावे, अशी अवस्था त्या ठिकाणी भक्ताची झालेली आहे. इथे शब्द आहे तिरोहितम. तिरोहितम म्हणजे आपलं जे रूप आहे अंतरंगामधलं ते अदृश्य करणं, ते भगवंताने केलं आणि बाह्य रूपाने ते समोर उभे आहेत. आता भक्त प्रल्हाद, वय फक्त 5 वर्षाचं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. 5 वर्षाचा वय असणारा मुलगा समोर भगवंत प्रत्यक्ष दिसत आहेत, त्यांच्याकडे पाहून आता काय करावं हे सुद्धा त्या वयामध्ये समजत नाही. या वयातसुद्धा आपल्याला समजत नाही, त्या काळामध्ये 5 वर्षाच्या त्या बालकाला कसं समजत असेल. हात जोडून उभा आहे. आता भगवंताची स्तुती करावं असा विचार मनामध्ये येत आहे, पण स्तुती कशी करावी हे सुद्धा माहीत नाही. बालवय आहे. सर्वांतर्यामी भगवंताने ध्रुवाच्या मनातला भाव ओळखला आणि आता भगवंत भक्तावर कृपा करतात. ती कशी? कृतांजलीं ब्रह्ममयेन कंबुना पस्पर्श बालम कृपया कपोले. 4थ्या श्लोकामध्ये लिहिलं आहे. कृतांजलीं ब्रह्ममयेन कंबुना. कंबुना म्हणजे शंख. आपल्या हातामधला शंख चतुर्भुज आहेत, शंख चक्र गदा पद्म हातात आहे. त्यापैकी तो शंख भगवंताने घेतला आणि कृतांजलीं म्हणजे दोन्ही हात जोडून उभा असणाऱ्या भक्ताच्या गालाला पस्पर्श बालम कृपया कपोले, भगवंताने त्या शंखाने स्पर्श केला. आता हा स्पर्श झाल्याबरोबर काय झालं, त्या बाल स्वरूपातल्या त्या ध्रुवाला, 5 वर्षाच्या त्या मुलाला, ज्याला भगवंताची स्तुती कशी करावी हे सुद्धा समजत नव्हतं, त्याला भगवंताच्या त्या स्पर्शाने लगेच 4ही वेद, 6 शास्त्र हे सगळं त्याच्यामध्ये प्रविष्ट झाले आणि आता ध्रुव संस्कृतमध्ये भगवंताची स्तुतीसुद्धा करू लागला. एवढी त्या भगवंताच्या स्पर्शामधली ताकद आहे. आपण एखादा महागडा मोबाईल आणला काय, स्वस्तातला मोबाईल घरी आणला काय, कसाही मोबाईल आणला तरी तो आणल्याबरोबर सुरू होत नाही. त्या मोबाईलचा उपयोग आपण घेऊ शकत नाही, त्यामध्ये चित्र पाहू शकत नाही, त्यामध्ये आजच्या भाषेत मेसेज पाठवू शकत नाही, व्हॉट्सअप नाही, टेलिग्राम नाही, काहीच नाही. पण आता ते सगळं सुरू करण्यासाठी त्या मोबाईलमध्ये आपल्याला काय टाकावं लागतं, तर सिम कार्ड टाकावं लागतं. आणि ते सिम कार्ड टाकल्याबरोबर त्या मोबाईलचा खरा उपयोग सुरू होतो. हे जसं आहे तसं आता भगवंत जे आहेत
त्यांनी तो स्पर्श केल्याबरोबर या ध्रुवाच्या ठिकाणी सगळे वेद शास्त्र जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये प्रविष्ट झाले, जागृत झाले आणि आता ध्रुवांना शक्ती प्राप्त झाली की जे भगवंताची स्तुती करू लागले. ध्रुवाचं वय हे 5 वर्षाचं आहे. भगवंतांना पुढचं भविष्य माहीत होतं की यावर आता मी प्रसन्न झालेलो आहे आणि भक्ताच्या मनात जे जे आहे ते पुरवणं हे माझं काम आहे, हे सुद्धा भगवंतांनी कबूल केलं. त्यासाठीच मी या ठिकाणी आलो. म्हणून आता या ध्रुवाला 5 वर्षाचा असल्यामुळे आता पुढे त्याचे वडील या ठिकाणी येतील किंवा हा आपल्या नगरीमध्ये जाईल आणि उत्तानपाद राजा जो आहे तो आता वयाप्रमाणे या ध्रुवाला आपलं राज्य देईल आणि राज्य देऊन तो वनामध्ये गमन करेल. हे भविष्य भगवंत जाणून होते. पण या 5 वर्षाच्या मुलाला राजाच्या गादीवर बसवल्यानंतर ते योग्य होणार नाही, कारण 5 वर्षाचा मुलगा कुठे राज्य सांभाळू शकतो का, असा प्रश्न त्या ठिकाणी आला. ध्रुवांना भगवंताच्या कृपेने पुढे 36,000 वर्षाचं राज्य मिळालं, 36,000 वर्षाचं आयुष्य मिळालं. त्या 36,000 वर्षापैकी 5व्या वर्षाच्या ध्रुवाला भगवंताने आपल्या संकल्पनेने, आपल्या कृपेने 18 वर्षाचा ध्रुव केला. म्हणजे 13 वर्ष जी आहेत भगवंतांनी त्यांची या आयुष्यातली ती कमी करून टाकली. म्हणजे 5 वर्षाचा ध्रुव आता 18 वर्षाचा मुलगा असल्यासारखा तरुण दिसायला लागला. त्याचे सगळे अवयव, त्याची सगळी शक्ती जी आहे ते त्या 18व्या वर्षाच्या मुलाप्रमाणे झाली. ही सगळी त्या भगवंताची कृपा आहे. आणि ध्रुव जे आहेत ते आता या ठिकाणी स्तुती करू लागले. आता जे श्लोक आहेत, जवळपास 12 श्लोक आहेत या 4थ्या स्कंदामधल्या 9व्या अध्यायातले. श्लोक क्रमांक 6 ते 17 हे जे 12 श्लोक आहेत त्यामध्ये भगवंताचं वर्णन, भगवंताची स्तुती आणि भगवंताचं सगळं गुणगान जे आहे ते ध्रुव करत आहेत. या सगळ्या 12 श्लोकांचा उच्चार अनेक भागवतकार आपल्या मंगलाचरणामध्ये नेहमी करीत असतात. तो पहिला श्लोक असा आहे, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य अखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता. या सर्वशक्तिमान भगवंता, तुम्ही सर्वशक्तिमान आहात आणि आता तुम्हीच माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश करून आपल्या या शंखाचा स्पर्श मला करून माझ्या सुप्त वाणीला तुम्ही जागृत केले आहे. मम वाच मिमां प्रसुप्ता, जे सुप्त होती ती वाणी आता जागृत झालेली आहे. संजीवयत्य अखिल शक्तिधरस्वधाम्ना, की माझ्यातली शक्ती जागृत केली आणि अन्यांश काय काय केलं, हस्त, चरण, श्रवण, त्वगादीन 4 गोष्टी, हात, पाय, कान आणि त्वचा आणि निरनिराळी इंद्रिय जी माझ्यामध्ये आहेत आणि ज्यामुळे भगवंत सगळ्याच जीवांना एक प्रकारची चेतना देत असतात. कारण भगवंताचा प्रवेश झाल्यावरच ते गर्भातून बाहेर आलेलं मूल जे आहे ते हातपाय हलवू शकतं, ते बोलू शकतं, ते रडू शकतं. सगळं क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या त्या भगवंताच्या अधिष्ठानावर होत असतात. म्हणून जीव सगळं कार्य करू शकतो. तसं तुम्ही मला या ठिकाणी जागृत केलेलं आहे. म्हणून अशा या अंतर्यामी, सर्वांच्या अंतर्यामी वास करणाऱ्या भगवंताला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे हा पहिला श्लोक या स्तुतीमधला आहे. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आता दुसरा श्लोक, अगदी काही 12 श्लोक आपल्याला पाहता येणार नाहीत, काही श्लोक आपण पाहूया त्यातल्या. दुसरा श्लोक जो आहे, एकस्त्वमेव भगवन् इदमात्मशक्त्या मायाख्योर्गुणया महदाद्यशेषं सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तदसद्गुणेषु नानेव दारुषु विभावसुद विभासी. भगवंताच्याबद्दल सांगतात, ध्रुव स्तुती करतात. भगवान, आपण एकटेच अनंत आणि गुणमय अशा मायाशक्तीचा आश्रय घेऊन या महदादी म्हणजे संपूर्ण प्रपंचाची उत्पत्ती केली, रचना केली आणि त्या प्रत्येक जीवामध्ये आपण प्रवेश केला
आपल्या सर्वांच्याच जीवामध्ये भगवंताचा प्रवेश आहे, तो आत्मरूपाने आहे. आणि एवढंच नाही, पण इतर देवतासुद्धा आपल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्र्या देवता म्हणून आपल्यामध्ये वास करीत असतात. हात असेल, पाय असेल, वाणी असेल, डोळे असेल, म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने त्याला डोळ्याचा डोळा, कानाचा कान असं म्हणलेलं आहे. डोळे दिसतात, आपल्या सगळ्यांच्यासारखे डोळे आपल्याला इतरांच्या ठिकाणी दिसतात, पण त्या डोळ्यांना समोरची वस्तू दिसत नाही. डोळे डोळ्यासारखेच दिसतात, पण समोरची वस्तू दिसत नाही, कारण त्याचा अधिष्ठाती जी देवता आहे ती त्या ठिकाणी सुप्त अवस्थेमध्ये गेलेली आहे. म्हणून हात असूनसुद्धा हात हलवता येत नाही, पाय असूनसुद्धा चालता येत नाही, कारण अवयव सगळे आहेत, पण अवयवाच्या अधिष्ठात्री देवता त्या ठिकाणी प्रसन्न नसल्यामुळे त्या गोष्टी त्या इंद्रियांकडून होत नाहीत. पण आपण जेव्हा त्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते सगळं कार्य तो करू शकतो. जसा निरनिराळ्या आकाराच्या लाकडांमध्ये अग्नी आहे. प्रत्येक लाकूड जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की लाकडामध्ये अग्नी आहे, पण तो अग्नी प्रज्वलित नाही, तो दिसत नाही, तो प्रगट होत नाही. पण तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा त्याचं प्रगटीकरण हे जे आहे ते कशावर, त्याचा आकार कशावर अवलंबून आहे, तर त्या लाकडावर आहे. लाकूड सरळ असेल तर तो अग्नीसुद्धा आपल्याला सरळ दिसतो. लाकूड वाकडं तिकडं असेल तर तो अग्नीसुद्धा वाकडं तिकडं दिसतो. एखादं घर जळताना पाहिलं तर ते दाराची चौकट असेल, ती चौकट जशी असेल तसा आकार अग्नी त्या ठिकाणी धारण करतो. तसा भगवंता तू या सगळ्या जीवाच्या ठिकाणी प्रवेश करून त्या प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळ्या रूपाने, कारण अष्टधा प्रकृती आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे, आणि प्लस हे 3 गुण आहेत, त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम. सत्वगुणी माणसाच्या ठिकाणी देवाचं देवत्व जे आहे ते सांभाळण्यासाठी देवाची पूजा करावी हा भाव त्याच्या ठिकाणी असतो. जो रजोगुणी असतो तो फक्त मी इतरांची सेवा करतो आणि त्यासाठीच माझा जन्म आहे आणि सेवेमध्ये मी रत आहे. आमचे साहेब नेहमी सेवेमध्ये असतात, लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी कामं करतात. असा रजोगुणी माणसाला इतर लोकांनी त्याचा रजोगुण आधी पुष्ट केलेला असतो. आणि तमोगुणी जो आहे त्याच्याकडे सगळं असतं, देवाने दिलेलं सगळं आहे, पण काय करावं हे त्याला समजत नाही. त्यापेक्षा मी आता स्वस्थ बसलेला बरा, माझ्या ठिकाणी आळस असलेला बरा, मी झोपलेला बरा, असा तमोगुणी माणूस विचार करतो. तर हे जे भिन्नत्व सगळ्या देहांमध्ये दिसतं, हे भिन्नत्व असलं तरी एकत्व रूपाने भगवंता आत्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या ठिकाणीच आहे, आणि त्या तुमच्या स्वरूपाला मी नमस्कार करतो, असं या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहे. तिसरीकडे हे शरीर जे आहे ते प्रेतवत आहे, म्हणजे भगवंताचा अंश आहे, तोपर्यंत सगळं भोग, विषय, इंद्रिय, लालसा, कामना, इच्छा, स्पृहा या सगळ्या गोष्टी मनुष्याला चिकटलेल्या आहेत. आता सकाम भक्ती जी आहे, सकाम म्हणजे एखादी मनामध्ये इच्छा ठेवून केलेली जी भक्ती आहे, समर्थांच्या या दासबोधामध्ये तमोगुणाच्या समासामध्ये सकाम भक्तीसुद्धा तमोगुणामध्ये आहे ते म्हणतात. म्हणून निष्काम भक्ती हीच फार महत्त्वाची आहे. पण कालरूपी तलवार जी आहे ती मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी चालते. म्हणून कोणाचा उद्धार होईल आणि कोण अधोगतीला जाईल हे ज्याच्या त्याच्या जीवाच्या कर्मानुसार ठरत असतं. आणि हे जे शासन आहे, हा जो अधिकार आहे तो आपला अधिकार असल्यामुळे मी आपल्याला नमस्कार करतो. पुढे आता ध्रुव जे आहेत एक मागणी करतात. भक्तिं मोहू प्रवहताम त्वयि मे प्रसंगो भूयाद अनंत महताम अमलाशयानां येनांज स्वरूप मुरुव्यसनं भवाब्धिं नेष्ये भवद्गुणकथामृतपानमत्तः. हे अनंता, आपण मला ज्यांच्या ठिकाणी अखंड भक्तिभाव आहे, जे विशुद्ध हृदयाचे आहेत, विशुद्ध म्हणजे विशेषत्वाने शुद्ध, विशुद्ध असे जे आहेत, अशा भक्तांच्या, अशा संतांच्या अखंड सत्संगतीमध्ये मला ती लाभावी असा मला आशीर्वाद द्या. कारण त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मी आपले गुण आणि लीला यांचं श्रवण, ते कथामृत जे आहे ते पिऊन मी तृप्त होईल आणि धुंद होईल. कारण हरीच्या नामामध्ये दंग झालेला जो भक्त असेल त्याला प्रपंचातल्या इतर गोष्टीचं काही कौतुक नसतं, त्याकडे तो दुर्लक्षच करतो, त्यापासून तो विरक्तच राहतो. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी मात्र अहर्निश तो प्रयत्न करीत असतो. मग म्हणतात तिर्यंग नगद द्विजसरी सृप देव दैत्य.
6-7 गोष्टी या ठिकाणी आहेत की मी तिर्यंग म्हणजे पशु, तिर्यक योनी जे आहे ते पशु योनी आहे. नंतर वृक्ष आहेत, सचेतन आहेत पण हालत नाहीत, अचल आहेत. पर्वत आहेत, पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, देव, दैत्य, मनुष्य, हे सगळ्या गोष्टी ज्या मला समोर दिसतात, ध्रुव म्हणतात, ते ज्या कारणाने आपण उत्पन्न केले असो, ते कारण काही पण असेना, पण ते जेव्हा माझ्या समोर दिसतात तेव्हा मी त्या सर्वांना जाणतो. मी त्या वयाचा असल्या तरी मी त्या सगळ्यांना जाणतो, मी त्यांना ओळखतो. पण त्याच्या पलीकडे असणारी आपली जी शक्ती आहे, परमस्वरूप जे आहे, त्याला मात्र मी जाणू शकत नाही. त्यापर्यंत माझी वाणी पोहोचू शकत नाही. आणि म्हणून मला त्या आपल्या अप्रगट झालेल्या स्वरूपाचं ज्ञान माझ्या ठिकाणी नाही. आणि म्हणून मला आपली स्तुती काही फार चांगल्या शब्दात करता येत नाही असं ते म्हणतात. पुढे म्हणतात, कल्पांत एतद अखिल जठरेण गृह्णन् शेते पुमान् सदृक् अनंत सखस्त तदंगे यन्नाभिसिंधुरुहकांचन लोकपद्म गर्भे द्युमान भगवते प्रणतोस्मी तस्मै. भगवंताला म्हणतात, भगवान, प्रलयकाळी योगनिद्रेमध्ये आपण असता त्यावेळेस जो प्रलय झालेला असतो, सगळी सृष्टी या ठिकाणाहून अदृश्य होऊन त्या प्रलयामध्ये जाते आणि त्या प्रलयाला सुद्धा आपण आपल्या उदरामध्ये लीन करून घेता. आणि एवढं सगळं करूनसुद्धा आपण शांतपणे शेषाच्या त्या पलंगावर पहुडलेले असतात, शयन केलेले असतं. आणि मग आपल्याला जेव्हा ते स्फुरण होईल तेव्हा आपल्या नाभी कमळामधून ते कमळ प्रगट होतं आणि सुवर्णवर्ण कमळापासून तेजोमय असे ब्रह्मदेव उत्पन्न होतात. आणि हे जे मी आत्तापर्यंत काही मला जे समजलं, आपल्या कृपेने जे समजलं, तो शंखाचा स्पर्श झाल्यानंतर मला जे हे सगळ्या शास्त्रांचं ज्ञान झालं, त्यावरून मी हे म्हणत आहे. आणि ते भगवंत आपणच आहात म्हणून मी आपल्याला नमस्कार करतो. अशा प्रकारे 12 श्लोकांमध्ये ध्रुवांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. मैत्रेय ऋषी आपल्याला सांगतात. पूर्ण श्रीमद भागवतामध्ये कथानक सुरू असताना अधूनमधून मैत्रेय हे विदुरांना सांगतात, असा भाग येतो. सूतजी शौनकादी ऋषींना त्यांच्या प्रश्नाची, त्यांच्या मनामध्ये असलेल्या उत्कंठाची ती पाहून सगळं वर्णन करीत असतात. याचं भान श्री व्यासमहर्षी आपल्याला अधूनमधून करून देतात की आपल्याला मुख्य काय आहे, की संवाद जो आहे शुक शौनकादी संवाद आहे, शुकपरीक्षिती संवाद आहे. त्यानंतर हे सूतजी सांगत आहेत या शौनकादी ऋषींना, मैत्रेय विदुरांना सांगत आहेत. म्हणून अधूनमधून हा 1-2-4 श्लोक अशा प्रकारचे येतात. अथाभिष्टुत एवं वै सत्यसंकल्पेन धीमता भृत्यानुरुक्तो भगवान प्रतिनंदेत अब्रवीत. तेव्हा भक्तवत्सल भगवान आता ध्रुवाची प्रशंसा करू लागले. आत्तापर्यंत ध्रुवाने स्तुती केली, आता स्वतः भगवंत आपल्या भक्ताची स्तुती करत आहेत, प्रशंसा करीत आहेत. वेदाहं ते व्यवसितं हृदि राजन्य बालक तत्प्रयच्छामि भद्रंते दुरामपि सुव्रत. तुझं मन जे आहे ते मी जाणलेलं आहे, तुझ्या मनातील संकल्पसुद्धा मला माहीत आहे. आणि त्या संकल्पाप्रमाणे तुला जी इच्छा आहे की अढळ पद, वडिलांच्या मांडीवर बसण्याचं भाग्य आपलं नाही, त्यामुळे मला अशा स्थान मिळालं पाहिजे की ज्यापासून मला कोणीही दूर करू शकत नाही, तिथून मला कोणीही खाली ढकलू शकत नाही, ते अढळ पद मला प्राप्त व्हावं. ही जी तुझी इच्छा आहे ती मी जाणलेली आहे. ती खरं म्हणजे दुरापास्त आहे, कोणालाही देण्यासारखी नाही. पण तुझी ही तीव्र भक्ती पाहून मी प्रसन्न झालेलो आहे, म्हणून तुझे कल्याण करण्याच्या उद्देशाने मी तुला असं स्थान देतो. अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि नंतर म्हणतात की अवांतर कल्पापर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाला तरी तुझं एक स्थान असं आहे की ज्याच्या भोवती असंख्य तारे, ज्योतिषचक्र, तारांगण, ग्रह, नक्षत्र हे सदैव फिरत राहतील. सप्तर्षीगण असेल, धर्म, अग्नी, कश्यप आणि शुक्र हे सगळे ग्रह नक्षत्र असतील, हे सगळे तुझी प्रदक्षिणा अखंडपणे करीत राहतील. असं तुला मी स्थान देईल. आणि तो म्हणजे ध्रुवलोक, जो भगवंतानी खास या ध्रुवासाठी उत्पन्न केलेला आहे. चरंती दक्षिणे कृत्य भ्रमंतो यत्सार तारकाः. ज्याची प्रदक्षिणा हे सगळे ग्रह नक्षत्र करीत राहतील, असं मी ते
सप्तर्षिगणांनाही पूजनीय, ते ज्यांची प्रदक्षिणा करतील असं स्थान मी तुला देणार आहे. आता हे सप्तर्षी काय आहेत याचा थोडंसं विचार करूया. खऱ्या अर्थाने सप्तर्षीचा अर्थ 7 ऋषी आहेत. त्यांची नावं अशी आहेत की ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, परमर्षी, कांडर्षी, श्रुतश्री, राजर्षी अशी 7 नावं आहेत. आणि त्या त्या ठिकाणी स्थित झालेले वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये वेगवेगळे ऋषी त्या ठिकाणी आहेत. त्यापैकी एक म्हणजे वसिष्ठ, मारीची, पुलत्स्य, पुलह, आत्री, अंगिरस आणि कृतू. वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये वेगवेगळे ऋषी त्या स्थानावर असतात. आकाशामध्ये हे जे ध्रुव तारा आहे तो आपल्याला पाहता येतो आणि सप्तर्षीचं स्थानसुद्धा आपल्याला दिसतं. ते आपण लहानपणी बऱ्याचदा पाहिलं असेल. खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा लाईट नव्हते त्यावेळेस ते दिवस मला चांगले आठवतात. ते सप्तर्षींचं दर्शन आणि ते पाहिल्यानंतर त्या 2 ताऱ्यांचं जर ते 2 पॉईंट आपण जॉईन केले आणि पुढे गेलो तर बरोबर ते ध्रुव ताऱ्यापर्यंत आपली नजर नेतात आणि ध्रुव तारा आपल्याला दृष्टीस पडतो. रात्रभरामध्ये हे सगळे सप्तर्षी भ्रमण करत असलेले आपल्याला दिसतात. झोपताना आपण पूर्वेकडे असतील तर उठेपर्यंत ते पश्चिमेकडे, दक्षिणेकडे आलेले आपल्याला दिसतात. तर ह्या सप्तर्षींना ते ज्यांची प्रदक्षिणा करतात असं स्थान ध्रुवाला दिलेलं आहे. आता ध्रुवाचे भविष्य जे आहे ते आता भगवंत सांगतात. परिस्थिती तु वनं पित्रा दत्त्वा गां धर्मसंश्रयः 36 वर्षसहस्रम रक्षिता अव्याहतेंद्रियः. की तुझे वडील तुला तुझं राज्य देतील, उत्तानपाद हे तुला तुझं राज्य देतील आणि ते स्वतः वनामध्ये निघून जातील. तेव्हा तू 36 वर्षसहस्रम म्हणजे 36,000 वर्ष धर्मसंश्रय धर्माचा आश्रय घेऊन धर्मपूर्वक या पृथ्वीचे पालन करशील आणि 36,000 वर्षापर्यंत तुझी इंद्रियांची शक्ती जशीच्या तशी कायम राहील. आपली इंद्रियांची शक्ती वय जसं जसं वाढेल तशी हळूहळू कमी होत जाते. पण ध्रुवांना आशीर्वाद आहे की तुझी इंद्रियाची शक्ती, सगळ्या इंद्रियांची शक्ती जशीच्या तशीच राहील. तू चिरतरुणच राहशील आणि 36,000 वर्षे राज्य करतील. दुसरं भविष्य सांगतात, त्वद्भ्रातृयुत्तमे नसते मृगयायां तु तन्मनाः अन्वेषन्ति वनं माता दावाग्निं सा प्रवेक्षति. तुझी जी आई आहे सुरुची, तिचा पुत्र उत्तम, हा उत्तम वनामध्ये शिकारीला गेला असताना, शिकार करीत असताना तो मारला जाईल. त्याची माता आपल्या मुलाच्या प्रेमापोटी, सुरुची जी आहे ती आपल्या मुलाच्या प्रेमापोटी त्याचा शोध घेण्यासाठी वेडी होऊन सगळीकडे जेव्हा फिरत राहील त्यावेळेस जंगलामध्ये अचानक प्रगट झालेल्या अग्नीमध्ये तिचा प्रवेश होईल आणि त्या ठिकाणी तिचा देह संपेल. हे सुद्धा भविष्य भगवंताने या ठिकाणी ध्रुवाला सांगितलेलं आहे. आणि मग म्हणतात, इष्ट्वा माम यज्ञहृदयं यज्ञै पुष्कलदक्षिणैः भुक्त्वा चेहा शिशसत्या अंते माम संस्मरिष्यसी म्हणजे संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे हा भविष्यात सांगतो. संस्मरिष्यसी की तू माझं स्मरण करशील. केव्हा की यज्ञ ही माझीच मूर्ती आहे आणि त्या यज्ञाचं अनुष्ठान, ते यज्ञ जे आहे ते तू अनेक प्रकारे करशील, मोठमोठे यज्ञ करशील. इतके मोठे यज्ञ की ज्या ठिकाणी ब्राह्मणांना द्याव्या लागणाऱ्या दक्षिणासुद्धा खूप मोठ्या प्रकारच्या असेल. धन असेल, दौलत असेल, जागा असेल, पशु असेल, धन असेल, हे सगळं तू देशील. आणि ते सगळं पूजन करत असल्यानंतर उत्तमात्म भोग भोगून शेवटी माझं स्मरण करशील. माम संस्मरिष्यसी. आणि नंतर म्हणतात की ततो गंता सिंहस्थानं सर्व लोक नमस्कृतं उपरिष्टात दृशिभ्यस्त्वं यतो ना वर्तते गतः. आणि शेवटी तुझं जे 36,000 वर्षाचं आयुष्य जेव्हा संपतील तेव्हा तुला अशी प्रसिद्धी प्राप्त होईल की सगळ्या लोकांना तू वंदनीय असा असशील आणि सप्तर्षींच्याही वर तुझं स्थान असल्यामुळे तू त्या ठिकाणाहून माझ्या निजधामाला जाशील आणि ज्या ठिकाणी गेल्यावर यतो ना वर्तते गतः, ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परत यावे लागत नाही असं स्थान तुला प्राप्त होईल. यद्गत्वानि वर्तन्ते तद्धामं परमं मम. आता मैत्रेय या ठिकाणी विदुराला सांगत आहे, ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान गरुडध्वज जे होते, गरुडावर बसून त्या ठिकाणी आले होते, ते अशा प्रकारे सगळं भविष्य सांगून त्या ठिकाणाहून निघून गेले. आता प्रभूंच्या चरणसेवेने
संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे ध्रुवांना आनंद झालेला आहे, पण तो आनंद ध्रुवाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. म्हणून आता मैत्रेय म्हणतात की असं का झालं? एवढं भगवंताचं दर्शन झालं तरी हा ध्रुव अजून नाराज का आहे? सावत्र मातेच्या वाग्बाणाने ध्रुवांचं हृदय घायल झालं होतं हे ठीक आहे, पण त्याचे स्मरून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं, अनुष्ठान केलं, जप केला, ओम नमो भगवते वासुदेवाय. 6 महिन्यामध्ये आत्तापर्यंत कोणालाच जे प्राप्त झाले नाही ते भगवंताचं दर्शन त्याला प्राप्त झालं, आणि तरी पण ध्रुव असा नाराज का होता? आता ध्रुवाच्या बाबतीमध्ये इथे श्लोक आलेले आहेत की ध्रुव मनात म्हणू लागला की सनकादी ऋषी जे आहेत 5 वर्षाचं ज्यांचं वय बालवय आहे, दिसायला बालकाप्रमाणे आहेत, त्यांनासुद्धा हे प्राप्त झालं नाही, ते मला या 6 महिन्यातच प्राप्त झालं. परंतु आलं की काहीतरी माणसाकडून चूक झाली हे लक्षात येतं. परंतु चित्तामध्ये दुसरी वासना निर्माण झाल्यामुळे मी जे मागायचं होतं ते न मागता मी दुसऱ्याच गोष्टी भगवंताजवळ मागितल्या, आणि मी त्या दृष्टीने अभागी आहे, हा माझा मूर्खपणा आहे. मंद भाग्यस्य पश्चात, म्हणजे माझा मंद भाग्य जे आहे ते पहा. काय? भगवत इच्छित पादमूलम नत्वा याचे यदंतवत. नत्वा याचे म्हणजे जे मागायला नको ती मी त्या ठिकाणी भगवंताजवळ मागितलं. आणि मग ते काय होतं? काय मागितलं मी? संसार बांधनाचा नाश करणाऱ्या प्रभूंकडून मी संसारच मागितला. जसं आपण महापुरुषाकडे जातो, कुठेही गेलो, मंदिरात गेलो तरी आपण काय मागतो? तर भगवंताची कृपा. आणि त्या कृपेमध्ये काय असतं? आता उद्या माझ्या मुलाचं लग्न आहे, ते चांगलं होऊ दे. नंतर माझ्या मुलाचा आता रिझल्ट आहे, त्यामध्ये त्याला चांगलं यश मिळू दे. सुनबाई बाळणपणाला आली, तिला चांगलं मूल होऊ दे. शेवटपर्यंत भगवंताजवळ आपण अशाच गोष्टी मागतो. तसं ध्रुवाला सुद्धा त्याच्या स्तरावर ध्रुवाला त्या ठिकाणी वाईट वाटलेलं आहे. ध्रुव म्हणतात की एवढं सगळं मला प्राप्त झालं आणि तरीसुद्धा मी अविनाशी तत्व न मागता, मोक्ष न मागता भगवंताजवळ हेच मागितलं. आणि हे कसं आहे की ज्या माणसाचं आयुष्य आता संपत आलेलं आहे आणि आता एक 2-4 क्षण, 2-4 तासच जिवंत राहणार आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्याचं रोगनिदान करणं आणि ते रोगनिदान बरोबर आहे की नाही यावर विचार करणं हे कसं व्यर्थ आहे? कारण त्याचा आता मृत्यूच आहे समोर. तसं व्यर्थ आहे. मी सुद्धा अभागी आहे. ज्याप्रमाणे एखाद्या राजाकडे जावं आणि एखाद्या भिकाऱ्यांनी कण्या मागाव्यात, निदान तांदूळाचे तुटलेले जे दाणे असतील ते तरी मला द्या असं जर मागितलं, तर त्याप्रमाणे मी सुद्धा या आत्मानंद प्रदान करणाऱ्या श्रीहरीकडून माझं परमपद न मागता त्यांच्याकडे 36,000 वर्षाचं राज्यच मागितलं, म्हणून मी दुर्भागी आहे. आता दुसरीकडे मैत्रेय सांगतात, श्रद्धाय वाक्यम देवर्षेर हर्षवेगेन दर्शितः वार्ता हर्तुर अतिप्रीतो हारम प्रादान महाधनम. दुसरीकडे आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं की नारद हे त्या ध्रुवाच्या वडिलाकडे उत्तानपादांकडे जातात आणि तेव्हा ते सांगतात की राजा तू काही काळजी करू नको, ध्रुव चांगल्या मार्गाला गेलेला आहे आणि काही दिवसातच तो पुन्हा परत येणार आहे. हे ऐकून त्यांना आनंद झालेला असतो. आणि आता त्यांच्याकडे पुन्हा ही बातमी पोचली की ध्रुव आता येत आहे. आता त्यांचा देवर्षी नारदांच्या या सगळ्या सांगण्यावर भरपूर विश्वास होता, त्यामुळे त्यांना आनंद झाला आणि ध्रुव येत आहे हे सांगणाऱ्या सेवकाला त्याने बहुमूल्य असा रत्नहारसुद्धा दिला. आता आपले सगळे नातेवाईक, दोन्ही पत्नी सुरुची आणि सुनीती आणि सगळे मंत्री वगैरे हे सगळं घेऊन ते मंत्रघोष करत करत मोठ्या मिरवणुकीने ध्रुवाला आणण्यासाठी सामोरे गेले. मंगलवाद्यसुद्धा वाजायला लागले. आणि तम दृष्टोप वनाभ्यास आयांतम तरसारथा अवरुह्य नृपस्तूर्णम आसाद्य प्रेम विवलहा. ध्रुवाच्या उपवनाजवळ ते येऊन पोचले तेव्हा त्याला पाहताच राजा लगेच खाली उतरला आणि पुत्राला पाहण्यासाठी तो फार व्याकुळ झाला होता. प्रेमभराने निश्वास टाकीत त्याने ध्रुवाला आपल्या जवळ घेतलं, मिठीत घेतलं आणि चरणस्पर्शाने ध्रुवाची सगळी पापं नष्ट झाली होती. आता ध्रुवाने
आता ही जी कथा आहे त्यामध्ये पुन्हा रामायणाचा पुन्हा त्या भाग येतो की जेव्हा वनगमनानंतर रावणाच्या वधानंतर हे सगळे जेव्हा परत आले अयोध्यामध्ये, तेव्हा आल्याबरोबर आपल्याला जसं वाटतं तसं रामाने येऊन कौशल्याचं दर्शन न घेता आधी कैकेयीचं दर्शन घेतलं. मंथरेबद्दलची चौकशी केली, कारण त्यांच्यामुळे हा सगळा योग आला म्हणून आधी त्यांना भेटला. त्याप्रमाणे या ठिकाणी ध्रुवाने आपल्या सावत्र माता सुरुचीचं आधी दर्शन घेतलं आणि सुरुचीने सुद्धा अपराधी भाव होता आणि तरी पण अश्रू गदगद वाणीने आपल्या या मुलाला, सावत्र मुलाला, आता तो प्रिय झाला, चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला. आणि इकडे उत्तम आणि ध्रुव हे सुद्धा आता एकमेकांना भेटले, दोघे भाऊ भेटले आणि त्यांच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे उत्तमाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहू लागली. ध्रुवाची आई सुनीती त्या ठिकाणी होती, तिलासुद्धा खूप आनंद झाला आणि हे सगळं दृश्य पाहणारे जे नगरवासी होते त्यांनासुद्धा खूप आनंद झाला की अरे, असा कोणी काही मेलेला माणूस परत येऊ शकतो का? हे जसं आहे तसा हा ध्रुव गेलेला होता आणि तो परत येईल असं सुद्धा वाटत नव्हतं आणि तो ध्रुव आता परत आलेला आहे हे पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. ध्रुवाय पतिदृष्टाय तत्र तत्र पुरस्त्रियाः सिद्धार्थाक्षतभ्य अंबुदुर्वा पुष्पफलानि च. त्या नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर या सगळ्यांना नगरवासियांनी भरपूर असं स्वागत केलं. मोहऱ्या, अक्षदा, दही, जल, दुर्वा, फुले असा वर्षाव करीत होते. असा त्या मिरवणुकीमधून मग ध्रुव आपल्या राजमहालामध्ये, राजभवनामध्ये ध्रुवांचं आगमन झालं आणि त्या ठिकाणी ध्रुव राहू लागले. आता त्या राजमहालात असल्यामुळे तिथलं वैभव जे आहे ते सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता ध्रुव तरुण झालेला आहे आणि जे अमात्य वर्ग आहे, ब्राह्मण वर्ग आहे, ज्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्तानपाद राजा त्या ठिकाणी राज्य करीत होता, त्यांच्याकडे पाहत आदराने ते सुद्धा आता अनुमोदन देत आहेत. हा विचार करून आणि प्रजेचंही त्याच्यावर प्रेम आहे हा विचार करून उत्तानपाद राजाने त्याला राज्याभिषेक केला आणि आत्मानंच प्रवयसा समाकलय्य विशांपती वनम विरक्त प्रातिष्ठत बिमृशान आत्मनो गतिम. आपली वृद्धावस्था आलेली आहे असं पाहून उत्तानपाद राजाने आत्मस्वरूपाचे चिंतन करत संसारातून विरक्त होऊन तो सुद्धा वनामध्ये निघून गेला. असा हा 9वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता 10व्या अध्यायामध्ये यक्षाकडून उत्तमाचा वध आणि ध्रुवाचे यक्षाबरोबरचे युद्ध हा भाग या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहिजे. तो आता आपण पुढच्या वेळेस पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता
आरती करी तुझ भगवंता, गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ, श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले, रस पिता आरती करी तुझ भगवंता, अपार महिमा संतांचा, वदवेना कोणासाचा, मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा, धनुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहर्ता आरती करी तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी, ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता, गोपाल कृष्ण भगवान की जय, जय जय रघुवीर समर्थ।